गुड इव्हिनिंग. तर जेव्हा आपल्याला मार्केटच्या ट्रेंड ओळखायची प्रोसेस शिकायची आहे, सुरुवात करायची आहे आजच्या सेशनमध्ये, तर त्याच्या पहिले आपल्याला काय करायचं तर मार्केटमध्ये बेसिक ज्याला एबीसीडी मार्केटचं माहीत नाहीये, असं मी कन्सिडर करून अगदी बेसिक मार्केटमध्ये चार्ट रीडिंग कशी करायची, पहिले ते सुरुवात करूया आणि मग ॲडव्हान्स ट्रेंड एनालिसिस पर्यंत आपल्याला जायचंय. तर जेव्हा पण आपण मार्केटच्या ट्रेंड ओळखायला सुरुवात करतोय, मार्केटमध्ये ट्रेंड अनालिसिस आपण जेव्हा स्टार्ट करणार, तर काही चार्टचा यूज करून आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असतो. तर मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस करायला मार्केटमध्ये जे चार्ट वापरले जातात, त्यातल्या काही कॉमन चार्ट आहेत, लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट. या चार्टमध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज मार्केटची जी प्राइस आहे, तो डेटा याच्यात दाखवला गेलेला असतो. लाईन चार्ट मध्ये फक्त क्लोजिंगचा वापर केला गेलेला असतो. बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज चारही व्हॅल्यूचा वापर करून मार्केटचा ट्रेंड अनालिसिस केली गेलेली असते. ही पूर्ण प्रोसेस असते. आता आपल्याला याच्या पुढे जायचं आहे की डिटेलमध्ये एक एक चार्ट कसा वापरायचा, तर आपण जास्तीत जास्त इथून पुढे जी मार्केटची अनालिसिस आपण करणार आहोत, त्यामध्ये आपल्याला कॅन्डल चार्टचा वापर करायचा आहे. तर आपण कॅन्डल चार्टला डिटेलमध्ये पहिले मी एक्सप्लेन करेल आणि मग चार्टवर जाऊन कॅन्डलस्टिक चार्ट कसा लावायचा, कसा बघायचा, ती पूर्ण प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर कॅन्डलस्टिक चार्टमध्ये 2 प्रकारच्या कॅन्डल क्रिएट होतात बघा. तर सगळ्यात पहिली जी कॅन्डल असेल कॅन्डलस्टिकमध्ये 2 प्रकारच्या त्यात बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल. बुलिश कॅन्डल ज्या कॅन्डलचा कलर ग्रीन आहे, ज्या कॅन्डलची ओपनिंग प्राइस सकाळी 9:15 ला मार्केट ज्या रेटला ओपन होत आहे, त्याला आपण त्या कॅन्डलची ओपनिंग प्राइस म्हणतोय. तर जिथं मार्केटने ओपन केलं त्या प्राइसला आपण ओपनिंग प्राइस म्हणणार आहोत. मार्केट दिवसभरात सगळ्यात लोएस्ट पॉइंटला मार्केट जिथं जाईल, त्याला आपण त्या कॅन्डलचा लो म्हणतोय. सगळ्या हायेस्टला मार्केट जिथं जाईल त्याला आपण त्या कॅन्डलचा हाय म्हणतोय आणि मार्केट ज्या प्राइसला थांबतंय त्याला आपण मार्केटची क्लोजिंग प्राइस म्हणतोय. अशा प्रकारे कोणत्याही कॅन्डलमध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज या 4 गोष्टी असतात. आता जेव्हा आपण मार्केटच्या ओपन, हाय, लो, क्लोज बघतोय, ही प्रोसेस जेव्हा आपण बघतोय, तर याच्यात लक्षात घ्या ग्रीन कॅन्डलमध्ये ओपन पेक्षा मार्केटची क्लोजिंग प्राइस जास्त असते आणि म्हणूनच त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतोय किंवा ग्रीन कॅन्डल त्याचं फॉर्मेशन असतं. जेव्हा कोणती कॅन्डल बनते तर त्या कॅन्डलमध्ये 3 पार्ट आहेत. पहिला जर रेक्टँगल बॉक्स मार्केटमध्ये तुम्हाला या कॅन्डलचा दिसतोय, याला आपण कॅन्डलची बॉडी म्हणतोय, रिअल बॉडी म्हणतोय. तसंच बेरिश कॅन्डल पण असेल, मार्केटच्या डाऊन ट्रेंड मध्ये असेल, तर मार्केटची ओपनिंग प्राइस पेक्षा मार्केटची क्लोजिंग प्राइस खाली असते. म्हणजे ओपन पेक्षा क्लोजिंगची व्हॅल्यू कमी राहिली तर कॅन्डल जी बनते त्या कॅन्डलचा कलर रेड असतो. तिला बेरिश कॅन्डल आपण म्हणतोय. लोएस्ट पॉइंटला आपण त्या कॅन्डलची लो व्हॅल्यू म्हणतोय. हायेस्टला आपण त्या कॅन्डलची हाय व्हॅल्यू म्हणतोय आणि मार्केट ज्या रेटला थांबतंय त्याला आपण त्या कॅन्डलची क्लोज व्हॅल्यू म्हणतोय. आता याच्यात जो रेक्टँगल बॉक्स क्रिएट होतोय तो कॅन्डलची बॉडी झाला. जो वरची लाईन जी तयार होते ती क्लोज आणि हाय किंवा रेड मध्ये हाय आणि ओपनचा जो डिफरन्स दाखवतोय त्याला आपण कॅन्डलची अप्पर शॅडो आणि खाली जी असेल त्याला लोअर शॅडो आहे. अगदी बेसिक म्हणजे कॅन्डल फॉर्मेशन कसं होतंय त्यासाठी ओपन, हाय, लो आणि क्लोज या 4 कॅन्डलचा वापर केला जातो. या 4 व्हॅल्यूचा वापर केला जातोय. आता जो आपण चार्टवर जाल तर चार्टवर या 4 व्हॅल्यू कुठं बघायला भेटतील? तर 2 मिनिटात मी पहिले चार्टवर तुम्हाला ते पण दाखवून देतोय. तर जेव्हा पण आपण मार्केटमध्ये इथं याल बा सपोज कोणताही चार्ट तुमच्या ब्रोकरचा चार्ट ओपन करा. अदरवाईज एक कोणताही मी एक चार्ट आता हे इंडिकेटर कसं लावायचं, काय लावायचं या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि इव्हन मी ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला प्रॉपर इंडिकेटर मी ते प्रोव्हाइड करणार आहे आता. तर पहिली गोष्ट आपण आता बघा एक नॉर्मल कोणताही चार्ट मी तुमच्या समोर लावलेला आहे आणि तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की इथं जेव्हा कोणता चार्ट लावाल तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे लावा कुठेही लावा तेव्हा त्या चार्टचं नाव इथं वरती लिहून येतं. निफ्टीचा आहे, बँक निफ्टीचा आहे, सेन्सेक्सचा आहे, का एखादा इंडेक्सचा आहे, स्टॉकचा आहे, कशाचा पण असेल त्याचं नाव तुम्हाला इथे लिहून येईल. ठीक आहे. त्यानंतर
तुम्हाला ह्या ज्या कॅन्डल क्रिएट होत आहेत, जसं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करताना पूर्ण दिवसाची कॅन्डलच्या थीम घेतली. म्हणजे काय, की एक कॅन्डल कंप्लीट व्हायला 1 दिवस लागत असेल, तर आपल्याला त्या कॅन्डलला म्हटलं जातं डेली कॅन्डल, 1 डेची कॅन्डल. पण आता ज्या मी कॅन्डल तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, या कॅन्डल दर 5-5 मिनिटात तयार होत आहेत. म्हणून आपण इथं जी टाइम फ्रेम मी सिलेक्ट केलेली आहे, ती 5 मिनिटावर मी सिलेक्ट केलेलं. म्हणजे जेवढ्या पण कॅन्डल तुमच्या समोर येतील, या प्रत्येक कॅन्डल 5-5 मिनिटाचा आहे. सपोज दॅट मी आता इथं 15 मिनिटं सिलेक्ट करतोय, तर जेवढ्या कॅन्डल तुमच्या समोर इथं येत असतील, या प्रत्येक कॅन्डल 15-15 मिनिटाच्या आहेत. लक्षात घ्यायचंय, या टाइम फ्रेम याचा अर्थ काय आहे, की एक कॅन्डल कंप्लीट करायला मार्केटला किती वेळ घेतला मार्केटने, त्याला टाइम फ्रेम म्हटलं जातंय. तुम्ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकतायत. आता इथं जेवढ्या पण कॅन्डल आहेत, त्या सगळ्या 1-1 मिनिटाच्या. ते आपल्याला कळेल कसं? जसं की सपोज 2 मिनिटासाठी मी 5 मिनिटाचे टाइम फ्रेम लावतोय. मार्केट स्टार्ट झालंय सकाळी 9:15ला. तर तुम्ही ऑब्झर्व्ह करा बघा, जेव्हा मार्केट स्टार्ट होत आहे, हे बघेल कसं आपल्याला, की ही कॅन्डल किती वाजता बनली, कोणत्या दिवसाची बनलेली आहे. तर ज्या कॅन्डलवर तुम्ही कर्सर घेऊन जातायत, त्याच कॅन्डलच्या खालच्या बाजूला बघा, या स्क्रीनच्या खाली बघा, डेट लिहून येते, टाइम लिहून येतोय. जसं फ्रायडे 14 ऑगस्ट आहे, 9:15 दाखवते. म्हणजे 14 तारखेची फ्रायडेची पहिली कॅन्डल आहे. आता ही कॅन्डल स्टार्ट 9:15ला झाली. कंप्लीट कधी होणार ते डिपेंड करतंय तुम्ही टाइम फ्रेम कोणती सिलेक्ट करता. जसं मी आता 5 मिनिटाची सिलेक्ट केलेली आहे. याचा अर्थ 9:15ला स्टार्ट झाली. 9:20 पहिल्या 5 मिनिटात मार्केटची जी काही मार्केटची मुवमेंट असेल, ती या कॅन्डलमध्ये लॉक झालेली आहे. 9:20 पासून दुसरी कॅन्डल स्टार्ट होईल. 9:25 पर्यंत झाले. 9:25 पासून 9:30, 9:30 पासून 9:35 अशा प्रत्येक कॅन्डलला 5-5 मिनिटं बघा. 9:45, 9:50, 9:55, 10, 10:05, 10:05, 10:10, 10:15 म्हणजे प्रत्येक कॅन्डल 5-5 मिनिटाच्या. ठीक आहे. जसं मी इथं जर 15 मिनिटं सिलेक्ट केली, तर इथं काय दाखवेल, प्रत्येक कॅन्डल जी राहील ती तुम्हाला 15-15 मिनिटाची. जसं आता ही 17 तारखेची पहिली कॅन्डल आहे. आजची पहिली कॅन्डल आहे. 9:15 स्टार्ट झालेली. आपण इथं 15 मिनिटं सिलेक्ट केलेलं आहे. याच्या ही कॅन्डल कंप्लीट करायला या कॅन्डलची जी क्लोजिंग व्हॅल्यू आहे ती 9:30 वाजता येणार आहे. म्हणजे काय बघा, तर 9:30 नंतर पुढची कॅन्डल होईल 9:30, 9:35, 9:45, 10, इथं 10 वाजता एक कॅन्डल आली, 10:15. प्रत्येक कॅन्डल ही 15-15 मिनिटाची पुढची कॅन्डल राहील. तर आपण कोणती वापरायची ते पुढे बघूया. तुम्ही फक्त एवढं अंडरस्टँड करा पहिले, की टाइम फ्रेम कसा चेंज करायचा. कोणताही चार्ट लावाल वरती तर टाइमची जागा राहील. तुम्ही 1 मिनिटं, 3 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं कोणती लावू शकतायत. इंट्राडेला एस्पेशली जो आपण निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स मध्ये किंवा सकाळी 9:15 ते 3:30 जे मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर इंट्राडे साठी तुम्हाला 3 मिनिटापासून 5 मिनिटापासून मॅक्झिमम 15 मिनिटाची टाइम फ्रेम बेटर आहे. त्यापेक्षा जास्तच्या ज्या टाइम फ्रेम तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग कराल, 2-3 दिवसाचे, 4 दिवसाचे तुम्हाला ट्रेड माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही मग मोठ्या टाइम फ्रेम कडे जाऊ शकतात. हा पॉइंट लक्षात घ्यायचा. ओके. आता आपण स्पेसिफिकली मी करेल, की कधी कोणती टाइम फ्रेम वापरायची आहे, तर एक जनरल आयडिया तुम्हाला द्यायची. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण बोलतोय, की कोणती कॅन्डल जेव्हा बनते, त्यात 4 व्हॅल्यू असतात. ओपन असते, हाय असते, लो असते आणि क्लोज असते. तर या व्हॅल्यू कुठं भेटतील आपल्याला बघायला, तर ज्या कॅन्डलवर तुम्ही कर्सर ठेवतायत, जेव्हा मी या कॅन्डलवर कर्सर ठेवतोय, तर या कॅन्डलची सुरुवातीची म्हणजे स्टार्टिंग पॉइंट 9:15ला कुठं स्टार्ट झालं, म्हणजे मार्केटची ओपन व्हॅल्यू कुठे आहे, हे कुठं बघता येईल आपल्याला. तर जस्ट मी याला थोडंसं झूम करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रीड करणं सोपं राहील. मी आता ओपन, हाय, लो, क्लोज कुठे येतात ते मार्क करतो बघा. इथं ओ म्हणजे ओपन आहे, एच म्हणजे हाय आहे, एल म्हणजे लो आहे आणि सी म्हणजे क्लोज आहे. आता आपण ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवणार आहोत, ज्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवेल, त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू आणि क्लोज व्हॅल्यू तिथं लिहून येणार. जसं मी पहिल्या कॅन्डलवर कर्सर ठेवला, तर मार्केट ओपन कोणत्या प्राइसला जातं, ओपनिंग प्राइस. मार्केट आता इथं मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेतलेली, 9:30 मार्केट कुठं होतं, म्हणजे सी व्हॅल्यू जी आहे, क्लोजिंग व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे. या 15 मिनिटात मार्केट सगळ्यात वरती कुठं गेलं किंवा सगळ्यात डाऊनला मार्केट कुठं गेलं,
त्यासाठी सगळ्यात वरतीसाठी सगळ्या हायेस्ट पॉईंटसाठी एच व्हॅल्यू सांगायची, हाय व्हॅल्यू सांगायची आहे आणि लोएस्ट तुम्हाला बघायचे लो व्हॅल्यू. सांगायचा उद्देश काय की जेव्हा तुम्हाला मार्केट उद्या कुठं जाणार आहे, आपण इथं बसलोय आणि याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड अप राहील की डाऊन राहील, हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला पहिले मार्केट काय करतंय, मार्केटचा हाय काय आहे, मार्केटने काय लो केला, मार्केट कुठं मूव्ह करतोय, कसं मूव्ह करतोय, हे जोपर्यंत तुम्हाला रीड नाही करता येणार तोपर्यंत तुम्हाला मार्केटची पुढची मुवमेंट जज नाही करता येणार. म्हणून मार्केटचा ट्रेंड ओळखायला, मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, मार्केट किती खाली गेलं, किती वरती गेलं, कशी मार्केटची मुवमेंट होते, हे आपल्याला ऍटलिस्ट बघून कळायला पाहिजे. म्हणून तुम्हाला या कॅन्डलच्या व्हॅल्यू रीड करता येणं गरजेचं. जसं मी सपोज तुम्हाला सांगितलं की आज मार्केट 10:30 वाजता कुठं होतं, तर 10:30 म्हणजे 10:15 पासून 10:30 पहिल्या 15 मिनिटात म्हणजे 10:15 तर 10:30 या 15 मिनिटात मार्केटने काय केलं, हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय करायचं, जी कॅन्डल 10:15 वाजता स्टार्ट झालेली आहे, या 10:15 वाजेपासून पहिली कॅन्डल म्हणजे ही जी कॅन्डल असेल ती कॅन्डल 10:30 पर्यंत 15 मिनिटं सिलेक्ट केलं म्हणून मी 15 मिनिटं, ठीक आहे. तर या कॅन्डलची ओपन हाय लो क्लोज व्हॅल्यू आपण चेक कराल. मी जर बोललो की नाही मला पहिल्या या 10:15 तर 10:30 पहिले म्हणजे त्या 15 मिनिटाची नको आहे, मला 10-15 तर 10-20 ची मुवमेंट पाहिजे. तर मी काय करेल, 5 मिनिटाची मुवमेंट विचारतोय, 5 मिनिटावर शिफ्ट करेल आणि मग आपण बघणार की 15 म्हणजे मार्केटमध्ये आता 5 मिनिटं त्या पर्टिक्युलर टाइमच काय आहे, तर तुम्ही प्रत्येक टाइम 10-15 पासून 10-20 10-20 पासून म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुम्ही जशा टाइमचे व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे, मार्केटने या पर्टिक्युलर टाइमात काय केलं त्यानुसार तुम्ही टाइम फ्रेम मार्केटमध्ये चेंज करू शकता. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवाल तर त्या कॅन्डलची व्हॅल्यू हाय काय, ओपन काय, लो काय, क्लोज काय हे वरच्या बाजूला लिहून येत आहे. जसं सपोज दॅट मी आता इथं सिलेक्ट करतोय, या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू काय असं जर मी तुम्हाला विचारलं तर चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय, ओपन काय चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जर मी तुम्हाला ओपन विचारतोय की कॅन्डलचा ओपन काय, म्हणजे मार्केटने सुरुवात कोणत्या प्राइस पासून सुरू केली या कॅन्डलची, परफेक्ट 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 अगदी बेसिक प्रोसेस आहे. पहिल्या 10-15 मिनिटं आपल्याला ते कव्हर करायचंय. यस करेक्ट, ग्रेट, ठीक आहे. 10 वाजून 10 मिनिटाचे 24,291.30 व्हॅल्यू प्रॉपर रीड करायचं. काही लोकांनी थोडे व्हॅल्यू इकडे तिकडे टाकलेलं, ठीक आहे. अशा प्रकारे मार्केटची स्टार्टिंग पॉईंट, मार्केटचा क्लोज पॉईंट, मार्केटच्या लोएस्ट व्हॅल्यू, मार्केटच्या हायेस्ट व्हॅल्यू हे आपल्याला ओपन हाय लो क्लोज वरून भेटतायत. एवढा पॉईंट प्रत्येकाला क्लिअर असेल तर चार्ट बॉक्स मध्ये क्लिअर लिहून पाठवायचं. एवढं क्लिअर आहे प्रत्येकाला? अगदी सिंपल आहे. आता मी तुम्हाला विचारतोय की मी जर तुम्हाला विचारलं की आपल्याला जर मार्केट उद्या काय करेल, उद्याच्या मार्केटचा ट्रेंड आपल्याला ओळखायचा आहे, सपोज इथून मार्केट उद्या कुठं जाणार आहे मार्केट ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर त्यासाठी आजच्या दिवसाच्या ज्या दिवशी तुम्ही सपोज मी 17 तारखेला बसलोय आणि उद्या 18 तारखेला त्याच्या मार्केटचा ट्रेंड आपल्याला ओळखायचा आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारेल की आज मार्केटने सगळ्यात लो व्हॅल्यू, सगळ्यात लोएस्ट पॉइंटला मार्केट कुठं गेला होता, हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही ते शोधू शकतायत का? आजच्या डे लो ला मार्केट कधी गेलं होतं, तर काय करायचं, लोएस्ट पॉइंट म्हणजे सगळ्यात खालची जी कॅन्डल असेल, सगळ्यात व्हॅल्यू बघा इथं लो असेल जी 24,228.50 दिसतोय आणि इकडं पण मला लो केलाय 24,226.95 दिसतंय. तर तुम्ही सांगा या कॅन्डलला मी कन्सिडर करू का या कॅन्डलला कन्सिडर करू? 10 वाजून 45 मिनिटाच्या कॅन्डलला कन्सिडर करायचंय का 11 वाजून 20 मिनिटाच्या कॅन्डलला कन्सिडर करायचं? डे लो, त्या दिवसाचा लो, उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे ओळखण्यासाठी आपण त्या दिवसाच्या मार्केटच्या आदल्या दिवसाच्या प्रिव्हियस डेच्या मार्केटचा लोएस्ट पॉइंट कुठे आणि हायेस्ट पॉइंट कुठे तेवढं माहिती करायचं आहे. बरोबर, लोएस्ट पॉइंट साठी तुम्ही कोणती कॅन्डल घ्याल? यस परफेक्ट, 11 वाजून 20 मिनिटं. प्रसाद सर हिंदी में कर देंगे, कोई टेंशन मतलब आप कनेक्ट करो, जो भी डाउट रहेगा तो मैं कंटिन्यू करूंगा सर. ओके, कनेक्ट करना छोड़ना नहीं है, मैं मिक्स करता हूं, ठीक है. ओके.
तर बघा सगळ्यात लोएस्ट वैल्यू का है, लोएस्ट वैल्यू क्या है, तो मार्केट में यहाँ पे 11:20 को जो कैंडल बना रहा है, ये कैंडल अपना लोएस्ट वैल्यू, ठीक है। मिक्स्ड हुआ, मिक्स्ड हुआ, काही लोक हिंदी आहे, काही टेन्शन घेऊ नका, ओके। चलो, तो डे लो, आजच्या दिवसाच्या मार्केटची लोएस्ट व्हॅल्यू मार्केटने डे लो कधी बनवला, ती कॅन्डल तुम्हाला प्रत्येकाला शोधता येईल का? मार्केटच्या उद्याच्या नेक्स्ट डेचा मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस करायला आपल्याला प्रिव्हियस डेचं जे बघायचंय, तर पहिली गोष्ट त्या दिवसाचा डे लो शोधायचा आहे, सापडेल प्रत्येकाच्या। त्या दिवसाच्या मार्केटने लोएस्ट पॉइंट कोणता होता तो मार्क करता येईल प्रत्येकाला, क्लिअर आहे। दुसरी गोष्ट आपल्याला त्या दिवशी, या दिवशी मार्केटने हायेस्ट पॉइंटला मार्केट कुठे गेलं ते शोधता येईल का? तसे एक्झाम्पल, इथं मार्केटने हाय केला होता 357.60 आणि इकडे हाय केला मार्केटने 359.60, तर मार्केटचा डे हाय शोधता येईल का? कोणता पकडायचा बघा, डे हाय कुठे, 3:40 359.30 आहे आणि इकडं मार्केटने 360 केलेला आहे। यस, तुम्ही कोणती पकडू शकता, 3:40 पकडली तरी चालेल, किंवा लास्टच्या कॅन्डलला 360 झालेला आहे, तर 3:10 कॅन्डल पकडली तरी चालेल। मला मॅक्झिमम मार्केटने आज हाय कधी केला आणि लो कधी केला, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्क करायचा आहे। 5 मिनिटाची टाइम फ्रेम का, पुढे मी सांगेल। आपल्याला मार्केटच्या नेक्स्ट डेचा ट्रेंड अनालिसिस करायला सिंपल प्रोसेस, की इथून उद्या मला मार्केटच्या बाय मध्ये बसायचं का सेल मध्ये बसायचं आहे, यासाठी तुम्हाला फक्त डे लो आणि डे हाय मार्केटने कधी बनवला हे तुम्हाला मार्क करता येईल का? जसं सपोज दॅट या दिवसासाठी या कॅन्डलने डे लो बनवलाय, हे मी मार्क करतोय, आणि या कॅन्डलने मार्केटने डे हाय मार्क केला। एखादा पॉईंट इकडे तिकडे राहिला तर काही फरक पडत नाहीये, 359, 60, एखादा रुपये इकडे तिकडे असेल त्याला अगदी नॉर्मल गोष्ट आहे, त्याला काही प्रॉब्लेम। म्हणजे कोणी बोले सर मी हिला मार्क केलं आणि या कॅन्डलने हा 60चा हाय केला होता, मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो का? काही प्रॉब्लेम होत नाही। फक्त आपल्याला मोठ्या मोठी पकडायचं काय, की मला मार्केटमध्ये नेक्स्ट डेला मार्केट कुठं जाणार आहे हे ओळखण्यासाठी लो पॉइंट माझा मी मार्क केलाय, हाय पॉइंट मार्क केलाय। का करायचं लक्षात घ्या, लॉजिक लक्षात घ्या पहिले। जब भी मार्केट लोएस्ट पॉइंट पे जा रहा है, तो मार्केट जो इथून खाली खाली येत होतं बघा, तर यहाँ पे सबसे ज्यादा मार्केट में सेलिंग आहे। इथं काय सगळ्यात जास्त मार्केटमध्ये सेलिंग आहे, आणि जेव्हा मार्केट हायेस्ट पॉइंटला गेला होता तर कंटिन्युअस इथं बाईंग आली मार्केटमध्ये, आणि या सेलिंगला कमी करून बायरने कंट्रोल घेतला आणि कंटिन्युअस मार्केटमध्ये बाय करत करत इथपर्यंत गेलं। पण जेव्हा मार्केट एक लेवलला पोहोचलं, तर त्यानंतर मार्केटमध्ये बायर्स, नवीन मार्केटमध्ये बायर भेटत नव्हते। मग मार्केट हे वरून जे खाली येतंय, इकडे नवीन लोकांनी बाईंग सुरू केली, परत वरती जाणार आहे मार्केट का, मार्केटमध्ये ट्रेंड रिवर्स होणार है, या दोगांपैकी ये दोनों में से मार्केट में क्या होगा, ये अगर हमें पता करना है तो डे हाई पे मार्केट में क्या डेटा था, कितने बायर मार्केट में थे, कितने सेलर थे, या तो डे लो पे मार्केट में डिमांड सप्लाई क्या था, इसी का हमें मार्केट में कैलकुलेशन करना है। तब आपको पता चल जाएगा मार्केट का ट्रेंड क्या है। तो पहिली गोष्ट काय आहे, की आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी ज्या पण दिवशी मार्केटमध्ये तुम्ही याल, जसं मी इथं आज आलेलो आहे आणि मला उद्याचा मार्केटचा ट्रेंड जर अनालिसिस करायचा असेल, तर त्या दिवसाचा डे लो आणि डे हाय कोणत्या कॅन्डलने बनवलाय हे मार्क करता येईल का प्रत्येकाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा। एवढं पहिलं काम जमेल प्रत्येकाला? पुढे काय करायचं पुढे सांगेल, पण मार्केटने डे लो आणि डे हाय मार्क करता येईल प्रत्येकाला, एस्पेशली जे नवीन लोक आता या बॅचला आता कनेक्ट केलेला आहात, या सॅटर्डे संडेला ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे, प्रत्येकाने रिप्लाय करायचा आहे। बाकीच्यांना कदाचित येतील ते रिपीट करत असतील, चिंता करू नका, पण तुम्हाला प्रॉपर येणं गरजेचं आहे। यस, सिंपल आहे। पहिली कंडिशन काय आहे, की आपल्याला जर नेक्स्ट डेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, तर पहिले तर आपल्याला मार्केटने काय ओपन हाय लो क्लोज करतोय ते रीड करता यायला पाहिजे। म्हणजे 12 वाजता मार्केट कुठं होतं, 1 वाजता मार्केट कुठं होतं, 2 वाजता काय होतं, तर सरळ ओपन हाय लो क्लोज लिहून येतं, ठीक आहे। पण मला काय पाहिजे, उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे, तर मला पहिले त्या दिवसाचा लो मार्केटने कधी केला, 11:20 मार्केटने हाय कधी केला, 1:40 आता 2 पॉइंट आपल्याकडे आलेले आहेत।
आता याच्यानंतर उद्या मार्केटमध्ये मला बाईंग फोर्स, इथून जी मार्केटची बाईंग आलेली आहे, या बाईंगच्या ट्रेंडला, बाईंग फोर्सला, बायर्सच्या स्ट्रेंथला मला व्हॅल्यू देऊन उद्या मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस करायचं आहे का मार्केटमध्ये जी सेलिंग आलेली आहे या सेलरच्या स्ट्रेंथला व्हॅल्यू देऊन मला उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. दोघांपैकी कोणता डेटा मला मार्केटमध्ये वापरायचा आहे याच्यावर सगळ्यात मोठा की आहे. आता जर तुम्हाला मी विचारलं की मार्केटमध्ये कंटिन्युअसली, सपोज जर आपण 12 वाजेच्या पहिले बघितलं तर मार्केटमध्ये आज कंटिन्युअस सेलरच्या कंट्रोलमध्ये मार्केट होतं, पण एक 12 वाजेनंतर मार्केटमध्ये सेलर्स पासून बायरने पूर्ण लो पासून मार्केटला परत डे हाय पर्यंत मार्केट घेऊन गेला. म्हणजे बायर्सने मार्केटमध्ये कंट्रोल करायला सुरू केलं होतं. आता हे चार्ट रीड करता यायला लागला, थोडं अंडरस्टँडिंग झाली तर तुम्हाला काय लागेल. पण जेव्हा मी असं कन्सिडर करतो की तुमचा पहिला दिवस आहे, तुम्हाला निफ्टी काय हे कळत नाहीये, कोणताही स्टॉक माहित नाहीये आणि तुम्ही अगदी नवीन येऊन बसलेला आहात आणि उद्याच्या मार्केटचा ट्रेंड मला ओळखायचा आहे, तर कसं करता येईल. तर त्यासाठी पहिली रिक्वायरमेंट मी तुम्हाला सांगितली त्यानुसार की मला काय पाहिजे, फक्त मार्केटने डे लो कधी बनवला ती कॅन्डल मार्क करायची आहे आणि मार्केटने हाय कधी केला ती कॅन्डल मार्क करायची. मार्क करा किंवा तुम्ही नोट करा, तुमची मर्जी, तुम्ही काही केलं तरी चालेल. ओके. आता या 2 पॉइंट, हा पहिला डे लोचा पॉइंट आहे आणि हा मार्केटचा डे हायचा पॉइंट आहे. आता मला लो पासून मार्केटचा ट्रेंड ओळखायला पाहिजे की हाय पासून कोणता डेटा वापरायचा. 2 डेटा सेट आपल्याकडे आहेत. जिथं कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलर होते ती स्ट्रेंथ मला रीड करायची आहे का कंटिन्युअसली मार्केटमध्ये बायर होते ती स्ट्रेंथ रीड करायची. 2 पैकी एक रीड करायची आहे. एक सध्या का मी बोलतोय 2 पैकी एक, की आता मार्केट ज्या रेटला आहे, इथं मार्केट असताना मार्केटमध्ये कोणाच्या कंट्रोलमध्ये मार्केट आहे, मार्केट बायरच्या कंट्रोलमध्ये आहे की सेलरच्या कंट्रोलमध्ये आहे, हे मला यूज करून मग मला पुढे मार्केटमध्ये ठरवायचं आहे की मला मार्केटमध्ये काय करायला पाहिजे, की मार्केट उद्या बाय साईडला जाईल का सेल साईड जाईल. कदाचित तुम्ही आता कन्सिडर कराल की मार्केट मी डे लो पासून कन्सिडर करते, काही हरकत नाही. तुम्ही डे लो पासून सुरुवात केली, याचा अर्थ मार्केट उद्या खाली जाईल असं मी म्हणत नाहीये. जर तुम्ही डे हाय पासून सुरू केलं याचा अर्थ मार्केट वरती जाईल असं पण नाहीये. आपल्याला काय करायचंय, मार्केटने आज काय केलं ते डिकोड करून घ्यायचंय आणि त्यानुसार उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे, मार्केटमध्ये कधी बायर कंट्रोल मार्केटवर घेणार आहात किंवा कधी सेलरच्या कंट्रोलमध्ये मार्केट येणार आहे, या दोघांची अनालिसिस आपल्याला ऍडव्हान्स मध्ये करायचं. बघा लक्षात घ्या, एक लेवल फाइंड आउट करणं एक वेगळा पार्ट आहे, पण ज्या लेवल आपण फाइंड आउट करणार आहोत त्या लेवल का वर्क होणार आहेत हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुमचं कन्व्हिक्शन वाढेल मार्केटमध्ये ट्रेड करण्याचं. तर ती प्रोसेस आहे. तर पहिली गोष्ट, कोणत्याही चार्टवर तुम्ही निफ्टीचा स्पॉट घ्या, फ्युचर घ्या, इव्हन तो तुम्ही ऑप्शनच्या चार्टवर अनालिसिस करा, कमोडिटीमध्ये कोणतंही घ्या, एखादा कोणता स्टॉक आणा. आपण आता या ट्रेनिंगमध्ये प्रयत्न करणार आहे मी की 2-4 आपण स्टॉकचे एक्झाम्पल पण घेऊया. पण मुद्दा काय आहे की तुम्हाला डेली ही प्रोसेस करायची. तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा पण आलात, आता आपण 3:30 नंतर मार्केट आलो, मार्केट स्टॉप आहे म्हणून मी आताचे पॉईंट घेतोय. इव्हन तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण एंट्री करतायत, सकाळी 10 वाजता येत आहेत, 11 वाजता येत आहेत, 12 वाजता येतात, तुम्ही जेव्हा पण मार्केट समोर येत आहेत त्यानंतर पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करता येणार आहे. आता मी पहिली स्टेप काय करणार आहे की मार्केट आता 3:30 वाजता क्लोज झालंय आणि उद्या मला मार्केटमध्ये काय करायचं याची प्लॅनिंग कशी करायची, पहिल्या फेजमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये मी तुम्हाला ते शिकवेल. एकदा तुम्हाला ते जमायला लागलं का मग लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट जर कुठं खाली वरती गॅप अप गॅप डाऊन झाला किंवा तुम्ही 12 वाजता 1 वाजता कधीतरी मध्ये मार्केटमध्ये येत असाल तर त्यानंतर मला मार्केटमध्ये लेवल कशा फाइंड आउट करायच्या आहेत त्या सेकंड स्टेप मध्ये सांगणार आहे. तर दोन्ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता सध्या जर तुम्हाला कधी पण तुम्ही जेव्हा मार्केट समोर आलात, तुम्हाला मार्केटचा डे लो कळतोय, डे हाय मार्क करता येत आहे, 2 पैकी एक पॉइंट आपल्याला यूज करायचा आहे. कोणता यूज करायचा आहे आता पुढे सांगेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला आपल्या सिस्टमवर जायचं आहे. सिस्टम कोणती राहील, तर त्यासाठी युजर नेम पासवर्ड मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे. आपण फक्त डे हाय किंवा डे लो मार्क केलेला आहे. चार्ट रीड करायचंय, ओपन आयलो क्लोज मार्केटच्या ज्या व्हॅल्यू त्या तशा आपण वापरतो. ठीक आहे.
आता मला काय करायचं, इथं मी बसलोय, इथून पुढे मार्केटचा ट्रेंड मला ओळखायचा असेल तर अगदी सिंपल प्रोसेस करायची आहे. आपण मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये कुठं पण आपली जी वेबसाईट आहे ctacademy.co.in या वेबसाईटवर आपण याल. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचंय, इथं लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक कराल तर एक युजर नेम आणि एक पासवर्ड तुम्हाला भेटणार आहे. त्या युजर नेम पासवर्डचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. जे तुमच्याकडे मी प्रोव्हाइड केलेलं आहे, जर तुमच्याकडे आता एका मोबाईलवर तुम्ही रेकॉर्डिंग बघतायत किंवा मला बघतायत सपोज दॅट, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एक डिव्हाइस बाजूला असेल तर तो मेंटेन करा. कदाचित आज नका करू पण उद्यापासून काय करा, की मी जो ही ट्रेनिंग देणार तर सोबत एक बाजूला डिव्हाइस ठेवा. तर जसं मी इथं प्रोसेस फॉलो करेल तसं तुम्हाला मी प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर लगेच इमिजिएटली विचारता येईल. तर ती गोष्ट जमत असेल पॉसिबल, लॅपटॉप असेल किंवा दुसरा मोबाईल असेल तर ते करू शकता. ठीक आहे. एकाच मोबाईलवर मीटिंग पण चालून ते पण चालू तर ते प्रॉब्लेम होणार, तसं करू नका. पण ऍटलीस्ट जर सेकंड डिव्हाइस असेल तर ट्राय करा नक्कीच. ओके. आता आपल्याकडे एक युजर नेम आणि एक पासवर्ड मी टाकून दिलाय. जस्ट मी लॉग इनवर क्लिक करा. जसं मी लॉग इनवर क्लिक करणार तर जर फर्स्ट टाइम तुम्ही लॉग इन कराल तर आपल्या सिस्टम मध्ये तुम्हाला आल्या एंट्री केल्या केल्या तुम्हाला काय दिसेल, प्रोफाईल पिक्चर दिसेल. माय प्रोफाईलवर याल, तुमचं नाव वगैरे तुम्हाला फिल करायचं, तुमचं ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून द्यायचा. ठीक आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी टाकलेला असेल त्याच्याने मी यूज केलेला आहे. तुमचा आयडी क्रिएट केलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी फिल करताना तुम्हाला इथं फक्त एडिटवर क्लिक करायची. एडिटवर क्लिक कराल, तुम्ही तुमचं सगळं डिटेल फिल करा. तुमचे प्रोफाईल इमेज तुम्हाला वाटेल ती अपडेट करा आणि एकदा अपडेट करू. ठीक आहे. जो पासवर्ड मी प्रोव्हाइड केलेला आहे तो सिस्टम जनरेटेड आहे. तो लक्षात ठेवायला थोडं डिफिकल्ट असेल. तर तो पासवर्ड तुम्ही इथं टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला हवा तो पासवर्ड इथं टाका. त्याला रिकन्फर्म करा आणि चेंज पासवर्ड करा. म्हणजे नंतर लॉग इन करताना तुम्हाला हवं त्या पासवर्डने, तुमच्या जो माइंडमध्ये असेल त्या पासवर्डने तुम्हाला लॉग इन करता येईल. ठीक आहे. तर एवढी सिंपल वन टाइम प्रोसेस आहे. त्यानंतर लेफ्ट साइडला, स्क्रीनच्या लेफ्ट साइडला तुम्हाला 3 लाईन दिसतील. मोबाईल असू दे की लॅपटॉप असू दे. या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा ही लर्निंगचे व्हिडिओ असतील तर बेटर आहे. अदरवाईज तुम्हाला ट्रेड फाइंडर इंट्राडे करून सिस्टम असेल, याच्यावर यायचंय. इंट्राडे ट्रेड फाइंडर या सिस्टमवर तुम्हाला यायचंय. याचा वापर आपल्याला मार्केटमध्ये, पहिला आपल्याला एम काय आहे, की आज मार्केटमध्ये काय होणार आहे, एका दिवसासाठीचं मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचं, पहिले त्याच्यावर फोकस करा. एकदा ते जमायला लागलं का स्विंग ओळखणं एवढं डिफिकल्ट नाही, ते इझिली करता येणार. तर वन बाय वन आपण जाऊया. तर मी काय करेल, पहिली प्रोसेस काय करायचंय, की आता सपोज दॅट आपण इथं बसलेलो आहोत मार्केटमध्ये. ठीक आहे. या मिनिटाला 3:30 वाजता आपण बसलेलो आहे आणि उद्याच्या मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करायचा आहे. कसं करता येईल? तर त्यासाठीची प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. निफ्टीचा तुम्हाला ट्रेंड ओळखायचा आहे. आपल्याला एनएससी, बीएससी, एमसेक्स सगळीकडे करता येणार आहे. वन बाय वन मी एक एक एक्झाम्पल तुमच्यासाठी घेणार आहे. पण सध्या मी एनएससी घेतोय. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इक्विटी किंवा फ्युचर इंडेक्स किंवा फ्युचर स्टॉक किंवा ऑप्शन इंडेक्स किंवा ऑप्शन स्टॉक, आपल्याला कुठं पण करता येईल. तर सध्या मी ज्याची एक्सपायरी नाहीये अशा कोणत्याही स्क्रिप्टची जर तुम्हाला अनालिसिस करायची असेल तर तुम्हाला इक्विटी सिलेक्ट करायचं आहे. जर एक्सपायरी असेल तर तुम्हाला इंडेक्स सिलेक्ट करायचे, फ्युचर वाला सिलेक्ट करायचं. स्टॉक असेल तर फ्युचर स्टॉक आणि जर विदाउट म्हणजे इंडेक्स असेल, निफ्टी बँक निफ्टी वगैरे असेल तर फ्युचर इंडेक्स सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तर आपण पहिले स्पॉट अनालिसिस करेल मी, वन बाय वन पूर्ण एक एक करून दाखवेल. इक्विटी मी घेतलंय. सिम्बॉल मध्ये इथं सिम्बॉलचं नाव काय टाकायचं आहे, तर भरपूर लोकांना त्याच्यात कन्फ्युजन आहे. तर तुम्ही जेव्हा पण ज्याचं पण तुम्ही हाय लो मार्क करतायत त्याचं नाव इथं लिहितं बघा, चार्टवर नाव लिहून येतं निफ्टी पेस 50. तर जे नाव तुम्ही इथं टाका बघाल चार्टवर, तेच नाव तुम्हाला इथं सर्च करायचं. तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्टॉक साठी पण ते करता येईल. निफ्टी पेस 50 मी सिलेक्ट केलं, निफ्टी 50 आलेलं आहे. यानंतर फाईल नेम तुमच्या मर्जीचे आलेल. निफ्टी सपोज दॅट निफ्टी 50चा मी चार्ट अनालिसिस करतोय. तर फाईल नेम मध्ये मी काय टाकेल, से एक्झाम्पल आपल्याला ट्रेंड ओळखायचा आहे 18 ऑगस्टचा उद्यासाठी. इथं तुम्ही काही पण टाकू शकता. तुमचं एबीसीडी 1 2 3 तुमचं नाव टाकलं तरी चालेल. फक्त तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की इथं जे फाईल नेम द्याल त्या फाईलवरून, नावावरून तुम्हाला कळायला पाहिजे की आपण याच्यात काय कॅल्क्युलेशन स्टोअर केलं. असं तुम्ही काहीतरी एक सुटेबल नाव द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर निफ्टी 50चा ट्रेंड आपल्याला ओळखायचा आहे 18 ऑगस्टला मार्केटमध्ये काय करणार त्यासाठी. ठीक आहे. आपण ती करतो असं नाव टाकलं.
एंड डेटचा रूल प्रत्येकाने लक्षात घ्यायचा आहे की उद्या मार्केटमध्ये काय होईल. जसं 18 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड मला ओळखायचा आहे, मार्केटची क्लोजिंग झालेली आहे, मी 17 तारखेची डेट घेणार. जर सपोज दॅट मला 13 तारखेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, मी डेट 12 तारीख घेईल. 14 तारखेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, मी 13 तारीख डेट घेणार. अशा प्रकारे एंड डेट म्हणजे काय, ज्या दिवसाची मार्केटची क्लोजिंग डेली क्लोजिंग झालेली आहे त्या दिवसाची क्लोजिंग टाकायची, डेट टाकायची आहे, नेक्स्ट डेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायला. सिंपल प्रोसेस. लास्ट वर्किंग डेची डेट सिलेक्ट करा, नेक्स्ट डेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायला. याचा फायदा काय राहील, आपल्याला बॅक टेस्टिंग पण करता येणार आहे. 18 तारखेचा ट्रेंड ओळखायचा आहे, मी डेट 17 तारीख घेतोय, गेट डेटावर क्लिक करतोय. आज बसून आपण उद्याचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. मी पहिले आज तुम्हाला स्टेप सांगणार आहे, नंतर आपण भरपूर कॅल्क्युलेशन करूया, तुम्हाला त्या गोष्टी जमतील. पण सपोज दॅट मी 17 म्हणजे आजची 3:30 वाजेची मार्केटची क्लोजिंग तुमच्या समोर आलेली आहे. आता मी काय बोललो की आपण मार्किंग करताना इथं डे लो मार्क केलेला आहे आणि आपण डे हाय मार्क केला आहे. जर मार्केटचा आजचा डे लो कुठे, ही पॉइंट आहे आणि डे हाय कुठे आहे, तर हा पॉइंट आहे, बरोबर आहे. तर ट्रेंड ओळखायला आपण डे लो पासून स्टार्ट करायचं मार्केटचे अनालिसिस का डे हाय पासून करायचं, ते आपल्याला दोन आयडेंटिफाय करायचं. कसं करायचं बघा, लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्ही आपल्या सिस्टमवर याल, इथं गेट डेटावर क्लिक केलं, इथं तुम्हाला काय करायचं, डेटा लोड होईल. पहिली गोष्ट तुम्हाला चेक काय करायचं आहे की मार्केटनं जी काय तुम्ही लास्ट वर्किंग डेची डेट घेतली आहे त्या दिवसाचा डेटा इथं आलेला आहे का, आलेला आहे. 17 तारीख म्हणजे आजची मार्केटची फ्रायडेची क्लोजिंग तुमच्या समोर आलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक दिवसाची क्लोजिंग तुम्हाला इथं, मी फक्त डेटा प्रॉपर लोड झाला का नाही ते बघण्यासाठी आपण इथं क्लोज लोड केलं. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे तुमचं कॅल्क्युलेशन स्टार्ट करायला. मला उद्याचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. चार्टवर मला मार्केटने आज लो कुठं बनवला, डे हाय कुठं बनवला ते मला माहिती आहे. आता मला दोन पैकी एक पॉईंट, दोन पॉईंट आपल्याकडे, दोन पैकी एक पॉईंट वापरायचा मार्केटचा ट्रेंड ओळखायला. जर इथं स्विंग इक्वल टू हाय आला असेल, इथं जर हाय आला तर मला डे लो पासून अनालिसिस सुरू करायचंय. इथं जर लो आला तर मला डे हाय पासून सुरू होते, अपोजिट उलट काम करायचं. का मी म्हणतोय, कारण की डे हाय म्हणजे काय की मार्केट काय सांगतोय 24,774 पासून मार्केट खाली 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 पडत येऊन 24,288 पर्यंत आलेलं आहे, या क्लोजिंग पर्यंत आलेलं आहे. म्हणजे सेलरने मार्केटची जी स्ट्रेंथ आहे ती आपण इथं दाखवतोय. तर मार्केटमध्ये बायर कधी ऍक्टिव्ह होणार ते आपल्याला शोधायचं. बायरची ताकद किती येईल की जेणेकरून मार्केट ट्रेंड अप ट्रेंड मध्ये चाललं जाईल, हे आपण बघतोय. तर सपोज दॅट इन शॉर्ट समजून घेण्यासाठी, जर स्विंग इक्वल टू तुम्हाला इथं हाय आला तर डे लो पासून आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायला सुरुवात करायची. जर इथं लो आला तर डे हाय पासून तुम्हाला मार्केटचा ट्रेंड ओळखायला सुरुवात करायची आहे. तर चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. जर स्विंग इक्वल टू हाय आला तर तुम्ही मार्केटमध्ये त्या दिवसाच्या डे लो पासून मार्केटचा ट्रेंड ओळखायला अनालिसिस करायला सुरू कराल की डे हाय पासून. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा, डे लो की डे हाय. योगेश सर, मी लॉग इन पासून परत दाखवून देईल. रेकॉर्डिंग होते, रेकॉर्डिंग भेटेल साहेब, चिंता करू नका. ओके, ठीक आहे. तर अगदी सिंपल प्रोसेस आहे. जर स्विंग इक्वल टू हाय दिसत असेल तर हाय म्हणजे आपण अपोजिट पॉइंटला जायचंय, लो ला जायचंय. ओके, आणि जर लो असेल तर तुम्ही हायला जायचं, डे हायला जायचं. पॉइंट क्लिअर आहे का सर्वांना? जर क्लिअर असेल तर चार्ट बॉक्स मध्ये मला क्लिअर लिहून पाठवायचं. सर्वांना क्लिअर आहे, एस्पेशली नवीन लोक? ठीक आहे, परफेक्ट परफेक्ट. आता खरं तुम्हाला एक क्लिअर झालं की मी आता बसलोय, उद्याचा मला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे ऍडव्हान्स मध्ये. ज्या मॉर्निंगला मी लेवल शेअर करतो त्या लेवल तुम्हाला पण कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. त्यासाठीचं लॉजिक आपण आता तुमच्या समोर एक्सप्लेन करायला सुरू करणार आहे. जर डे हाय आहे तर मी मार्केटच्या त्या दिवसाच्या लो ला जाईल, लो असेल तर हायला जाईल. ओके, आता मी वन बाय वन एक एक एक्झाम्पल घेणार. डे हाय आहे तर मी मार्केटमध्ये कोणत्या कॅन्डल पासून मार्केटचा ट्रेंड ओळखायला सुरू करू उद्यासाठी, ती प्राइस मला, ती कॅन्डल मला सांगायची आहे. बोला, मी
11:20 मार्केटच्या त्या ट्रेंड ओळखायला सुरू करू का इथं 1:40 टायमिंग सांगायचं तुम्हाला, म्हणजे कोणती कॅन्डल मी कन्सिडर करू मार्केटच्या ट्रेंड ओळखायला. प्रत्येकाने आन्सर करायचं आहे. प्रसाद सर, हिकानशी कैंडल्स यूज होना है, हिकानशी कैंडल ही यूज करूंगा सर, टेंशन मत लो. कोई मैं आपको बता रहा हूं कि सिंपल तरीके से विदाउट कंफ्यूजन कैसे करना है. तो मैं कोई चेंजेस नहीं करो, आप समझो, पहले प्रोसेस समझ लो. ठीक आहे, परफेक्ट. डे लो पकडायचा आहे. ओके, डे लो पकडून घेतला. आजच्या मार्केटचा डे लो आपल्याला माहिती आहे 11:20 बनलेला आहे. आता मला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. पण मार्केटची स्ट्रेंथ आयडेंटिफाय करायला आपल्याला इथं काही गोष्टी आता चेंजेस करायच्या आहेत. पहिली गोष्ट, आपण जो मार्केटचा ट्रेंड ओळखणार आहोत त्यासाठी जी टाइम फ्रेम हमें लगाना है, टाइम फ्रेम हमें लगाना है 5 मिनट. अभी मैंने 5 मिनट ही लगा के रखा है, इसलिए कुछ में कोई चेंजेस नहीं. दूसरा, जो चार्ट टाइप हमें यूज करना है, आपने कैंडल लगाया है अभी यहाँ पे, तो हमें क्या करना है, हिकानशी चार्ट लगाना है. ये एडवांस चार्ट रहेगा. हिकानशी चार्ट कसा बनतो, तर या ज्या कॅन्डल स्टिकचा व्हॅल्यू आहे याच व्हॅल्यूला यूज करून मॉडिफाईड चार्ट तयार केला जातो. त्याच्या मागचं कारण काय आहे की मार्केटमध्ये या ज्या छोट्या ग्रीन कॅन्डल येतात जिथं ते बाईंग प्रेशर दाखवतोय, पण ऍक्च्युली ते बाईंग नसतं, फक्त लॅक ऑफ सेलिंग असल्यामुळे मार्केट वरती येत आहे. तर तो नॉईज कमी करण्यासाठी हिकानशी चार्टच्याच डेटाचा वापर करून एक नवीन ऍडव्हान्स चार्ट क्रिएट केला जातो, ज्याला आपण हिकानशी चार्ट म्हणतोय. कॅन्डलस्टिक वरून आपण युज करतोय. तर मी जर चार्टचा टाइप चेंज करतोय, जिथं मी कॅन्डल इथं सिलेक्ट केलेलं होतं, कॅन्डल सिलेक्ट केलं होतं, मी काय करेल आता, हिकानशी सिलेक्ट करेल. ओके, आता याच्यानुसार मी हिकानशी सिलेक्ट केलं तर माझ्या डे लो बनवणारी कॅन्डल किंवा डे हाय बनवणारी कॅन्डल बदलली का हो? ज्या कॅन्डल मार्केटने लो बनवलाय ती 9:20 आहे आणि ज्या कॅन्डलने हाय बनवलाय ती 1:40 आहे. म्हणून तुम्हाला एनालिसिस करायला कॅन्डलस्टिक चार्ट वर तुम्ही डे लो मार्क केला काय आणि हिकानशी चार्ट वर डे लो मार्क केला काय, फरक पडत नाहीये. फरक काय आपल्याला की मार्केटमध्ये एक मोमेंटम कोणत्या बाजूला आहे हे हिकानशी चार्ट बघून तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकतायत. आणि म्हणून आपल्याला हिकानशी चार्ट वापरायचा आहे. तर मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस करायला, मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात कराल तर आपल्याला चार्टचा सेटअप काय असायला पाहिजे बघा. तर तुम्हाला मी वन बाय वन ते एक्सप्लेन करून देतो पहिले, की त्यात कन्फ्युजन नको. मी आता ज्या कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन मी तुम्हाला वन बाय वन सांगून देतोय. तर आपण ज्या मार्केटच्या ट्रेंड फाइंड आउट करूया, एस्पेशली या इंट्राडे साठी आपल्याला वापरायच्या. ठीक आहे, तर जे एनएससी बीएससी मध्ये तुम्ही वापरत असाल या गोष्टी, मग ते इक्विटी मध्ये वापरा, फ्युचर वापरा, ऑप्शन वापरा, काही मॅटर करत नाहीये. चार्ट जो टाईप आहे तो हिकानशी कॅन्डल चार्ट लावायचा आहे. टाइम फ्रेम लावायची आहे 5 मिनिटं. एनएससी बीएससी साठी 5 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे. जर तुम्हाला हे लॉजिक, या लॉजिकचा वापर करून कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरायची, एमसेक्स वापरायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या समोर एक इंडिकेटर मी तुम्हाला आता लावणार आहे. हे इंडिकेटर कसं लावायचं, काय लावायचं, त्याच्या अनालिसिस काय करायचं, त्यासाठीची पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. प्रत्येकाने करायचं आहे, कारण की आता जे मॉडिफाईड इंडिकेटर राहील ते मी ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला त्याचे ऍक्सेस देणार आहे. ते 1-2 दिवसात तुम्हाला भेटेल. तर त्यासाठी मला फक्त व्हॉट्सअपला तो तुमचा मेसेज राहील, तर तुमचा ईमेल आयडी वगैरे मी मागेल. प्रत्येकाने तुमचा ईमेल आयडी या नंबरला व्हॉट्सअपला टाकून द्यायचा आहे. तर किंवा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये टाकला असेल तर मी तो वापरेल, पण तो जो वापरायचा आहे का ते मला फक्त कन्फर्म करण्यासाठी ज्या ईमेल इंडिकेटर तुम्हाला ज्याच्यावर पाहिजे तर तो ईमेल आयडी मला फक्त व्हॉट्सअप करायचा तुम्हाला. तर तुम्हाला मी ते इंडिकेटरचे सेटिंग्स वगैरे सगळं करून तुम्हाला डायरेक्टली तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरचा ऍक्सेस स्टार्ट करून देईल. तर त्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचं नाव आणि ईमेल आयडी पाठवून द्यायचा आहे. बाकीची प्रोसेस तुम्हाला डायरेक्टली तिथे करून भेटेल. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचंय. हिकानशी चार्ट लावायचा आहे, टाइम फ्रेम 5 मिनिटाची लावायची आहे, 15 मिनिटं एमसेक्स साठी लावायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा प्रत्येकाने. इसका स्क्रीनशॉट ले लेंगे सब लोग और आपका ईमेल आईडी व्हाट्सअप कर देना है मुझे.
मैक्सिमम कल तक मैं दे दूंगा, अदरवाइज परसों तो आपको मैं उसका पूरा एक्सेस आपको स्टार्ट करवा दूंगा. ठीक आहे. हा, आता काय करायचं बघा आपल्याला लक्षात घ्यायचं. इंडिकेटर है डी पाटिल ट्रेड फंडर करके, जो हमने इंडिकेटर बनाया है. अभी इसमें हर, जब मैं लॉन्च करूंगा तो पूरा मॉडिफिकेशन आपके सामने आ जाएगा. जैसे सुपर ट्रेंड जैसे नहीं रहेगा, थोड़ा उसका मॉडिफाइड वर्जन आपको मिलेगा. ठीक है. तो क्या करना है, डे लो पासूनच का सुरू केलंय, कारण की इथं स्विंग इक्वल टू हाय आला होता. जर लो आला असता तर मी डे हाय पासून सुरू केलं असतं. बस सिंपल लॉजिक आपल्याला घ्यायचं. आता काय करायचंय तुम्हाला, की उद्याच्या मार्केटचा ट्रेंड काय राहील, उद्या आपल्याला बाईंग करायचे की सेलिंग करायचे हे आयडेंटिफाय करायला मी डे लो ला आलो. ज्या कॅन्डलने लो केलंय त्या कॅन्डलची मागची कॅन्डल घ्यायची, प्रिव्हियस कॅन्डल. फक्त एक कॅन्डल मागे जातो मी. ज्या कॅन्डलने लो बनवला त्या कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डलवर कर्सर ठेवायचंय. ज्या कॅन्डलच्या लो पासून मागची कॅन्डल मला भेटली त्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवलं. त्या टायमाला ही जी इंडिकेटरची प्राइस आहे ती प्राइस तुम्हाला नोट करायची. इंडिकेटरची प्राइस तुम्हाला कुठं भेटेल, मी जस्ट त्याला तुम्हाला तुमच्यासमोर ओपन करतोय बघा. तर या लो पासून मागची कॅन्डलवर मी कर्सर ठेवलं. जेव्हा मी या कॅन्डलवर कर्सर ठेवतोय याच्यावर मी डबल क्लिक जर केलं तर जे इंडिकेटर मी बोलतोय डी पाटील ट्रेड फंडर करून आहे, याचं बघा लक्षात घ्या. तुम्हाला व्हॅल्यू दिसते 24,269.85, 269.85. ही व्हॅल्यू प्रत्येकाला चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करून पाठवायची आहे. दिसतंय का प्रत्येकाला? वरती पण दिसेल बघा, मी मार्किंग करतो. मी आता माझा कर्सर मूव्ह केलेला आहे, व्हॅल्यू बदललेली बघा, लक्षात घ्या. आता मी आलो डे लो, लो पासून प्रिव्हियस कॅन्डल, कोणत्या कॅन्डलवर कर्सर ठेवायचा हे इम्पॉर्टंट आहे बघा. डे लो पासून प्रिव्हियस कॅन्डलवर कर्सर ठेवलेला आहे आणि वरती जी व्हॅल्यू मी मार्क केलेली आहे, सर्कल जो मी ड्रॉ केलाय तिथली प्राइस चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायची. 24,269.85 व्हॅल्यू तुमच्या समोर येत असेल तर प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. ग्रेट. ओके. तर 24,269.85 ही व्हॅल्यू तुमच्याकडे, जेव्हा मार्केटने लो बनवला असेल तेव्हा ती व्हॅल्यू आपल्याकडे आहे. 24,269.85 आपल्याला काय करायचं आहे, ती व्हॅल्यू फक्त या स्विंगच्या समोर हाय होता त्याच्या व्हॅल्यू आपण टाकली 24,269.85. ओके, 85. आणि जस्ट मी कॅल्क्युलेटरवर क्लिक करतोय. आता ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत या व्हॅल्यूचा वापर करायचा आहे आपल्याला उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायला. आता त्याच्यानंतर मार्केट परत बऱ्यापैकी वरती गेलेलं मला माहिती आहे, तर चिंता करू नका. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल की लेटेस्ट व्हॅल्यू मार्केट परत खाली वरती असेल तर कसं ऍडजस्ट करायचं, ह्या गोष्टी पुढे येतील. पण एकदम सिंपल, याच्यापेक्षा अजून काहीच नाही. सिर्फ फक्त बघितला इथं हाय आला तर डे लो ला गेलो, लो पासून मागची कॅन्डल घेतली, व्हॅल्यू जी होती ती व्हॅल्यू टाकून दिली आणि माझ्या समोर मार्केटमध्ये उद्या जर मला मार्केटमध्ये बाईंग करायचं असेल तर बाय पॉइंट आहे माझा 24,292 पासून 300 या रेंजच्या वरती किंवा याच्या वरती मार्केट गेलं तर मार्केटचा ट्रेंड मी अप कन्सिडर करेल. आणि इन केस जर मार्केट खाली पडणार असेल तर उद्या मला मार्केट या प्राइसचा खाली जायला पाहिजे. 248 पासून 40 ही रेंज आहे. या प्राइसचा खाली जर उद्या मार्केट गेलं तर मी मार्केटचा ट्रेंड उद्यासाठी डाऊन कन्सिडर करेल. मी आता फक्त ट्रेंड अप की डाऊन हे कसं ओळखायचं तेवढं सांगतोय. ओळखल्यानंतर ट्रेड कधी करायचा, किती वाजता करायचा, ट्रेड घेण्याचं टायमिंग कसं बनवायचा, त्यासाठी मार्केट थोडं वरती आहे थोडं खाली आहे, मग आपल्याला कसं कळेल की आता ट्रेड घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचे आन्सर हळूहळू तुम्हाला 4-5 दिवसात होतील. फ्रायडे पर्यंत या गोष्टी क्लिअर होतील तुमच्याकडे. तर वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचंय. तर सध्या फक्त आपल्याला आज मी काय केलं, जस्ट स्विंग इक्वल टू हाय आला तर मी कॅल्क्युलेशन कुठून सुरू करेल, डे लो पासून की डे हाय पासून, एवढं लक्षात घ्या. जो जी व्हॅल्यू इथं येईल त्याच्या अपोजिट पॉइंटला आपल्याला जायचं. हाय आला तर लो ला जायचं, लो आला तर हाय ला जायचं. ठीक आहे. तर इथं स्विंग इक्वल टू हाय आला होता म्हणून मी डे लो ला गेलो आणि मी लेटेस्ट व्हॅल्यू जी होती लो पासून सेकंड कॅन्डल
ती व्हॅल्यू मी टाकून दिली तिथं व्हॅल्यू. जी इंडिकेटरची प्राइस आहे, इंडिकेटर माझ्याकडून तुम्हाला त्याचा ऍक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. ईमेल आयडी मला व्हॉट्सअप करून टाकायचा आहे. तुम्हाला त्याचा ऍक्सेस ट्रेडिंग व्ह्यूला यायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. कॅन्डलचा कलर वगैरे सगळ्या गोष्टी पुढे येतील साहेब. कन्फ्युज करू नका सतीश सर. सिंपल प्रोसेस ठेवायचे साहेब. हा ठीक आहे. इकडे इथं काही लोक इथं पाठवतायत. व्हॉट्सअपला पाठवलं तर बेटर राहील साहेब. सय्यद सर. ठीक आहे. ओके. तर आतापर्यंत जे मी एक्सप्लेन केलं याच्यात जर कोणाला काही डाऊट असेल तर पहिले क्वेश्चन विचारून घ्यायचे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया, वन बाय वन. आता उद्या परवा 2 दिवस अजून लागतील. पूर्ण कंडिशन तुम्हाला क्लिअर होते. एका दिवसात सगळं सांगायला गेलो तर कन्फ्युजन होईल. त्यामुळे आपण आज मी काय केलं, कॅल्क्युलेशन स्टार्ट केलं. हाय आला की लो आला त्यानुसार मला मार्केट प्रिव्हियस डेचा लो पासून कॅन्डल सिलेक्ट करायची आहे की हाय पासून, एवढं मी केलं. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आलेलं आहे. आता याचा ऍक्च्युअल वापर कसा करायचा आहे ते आपण पुढे उद्या बघणार आहोत. यस साहेब बोला. हेमंत सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग साहेब. गुड इव्हनिंग. प्रत्येक वेळा तुमचं लेक्चर ऐकलं की काहीतरी नवीन शिकायला मिळतं. एक्सलंट लेक्चर आहे धन्यवाद आणि ट्रेड मध्ये उपयोग होतो. फक्त मला विचारायचं आहे, तुम्ही ते आधी डिसेसिव्ह कॅन्डलचा कन्सेप्ट सांगितला होता, तो आता नाही वापरायचा? नाही, तो वापरला तर बेटर आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी त्याचे चेंजेस सिस्टम मध्ये करून टाकलेले आहेत. जर तुम्ही ऑलरेडी ते वापरत असाल तर बेटर आहे. मी सांगेल पुढे पण वापरायलाच पाहिजे याची आता इसेन्शियल नाही राहिलं, एवढं सांगतोय. वापरला तर काही हरकत नाही. 2-5 पॉईंटचं तुम्हाला इम्प्रुव्हमेंटच भेटेल, कमी नाही भेटेल. ओके, धन्यवाद आणि वेलकम ऑलवेज. तुमचं लेक्चर एकदम इन्फॉर्मेटिव्ह असतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळा अटेंड करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सतीश सर, यस बोला साहेब. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड राईज करायचं आहे. काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचारायचे. एक काम करतो मी बघा, माईक प्रत्येकाचे अनम्यूट करायचं परमिशन ठेवतो, पण फक्त प्रयत्न करा की तुम्हाला बोलायचं असेल तोपर्यंत माईक चालू ठेवा. तुमचं बोलणं झालं का माईक म्यूट करा फक्त. यस. सतीश सर बोला साहेब. हॅलो. यस साहेब बोला. मला एक विचारायचंय, स्विंग हाय आल्यानंतर ती जी कॅन्डल आहे ती ग्रीन पाहिजे का रेड पाहिजे? कारण कॅल्क्युलेशन करायला सांगितलं होतं की रेड कॅन्डल लागेल. हा, मग आपण स्विंग लो पासून सुरू, म्हणजे स्विंग हाय आला म्हणजे लो व्हॅल्यू पासून गेलो ना, तर मग आपल्याला इंडिकेटर पण रेड राहील आणि कॅन्डल पण रेड राहील साहेब. डायरेक्टली आपण लो लाच गेलो ना, आता डे लो ला गेलो ना, तर जेव्हा मार्केट डे लो बनवतोय तर तुमच्या कॅन्डल कोणत्या पण कलर असू द्या, पण इंडिकेटर मात्र रेडच राहणार आहे. त्यामुळे त्याला चेक करायची पण इव्हन दो गरज नाही राहणार तुम्हाला. ओके, जे कलर इम्पॉर्टंट नाहीये त्याचा. हा, कलर बघा, डाऊन आहे ना मार्केट, खाली जाते ना, तर मे बी जी कॅन्डलने लो केला ती मे बी एखाद्या वेळेस ग्रीन असू शकते. तिने लो मारला वरती गेलं, पण आपण प्रिव्हियस कॅन्डल घेतोय ना, तर ती 99.99% रेडच राहील. म्हणून मी ती कंडिशन का टाकत होतो की मी सेफ साईड टाकत होतो की बाबा रेड कॅन्डल बघा, इंडिकेटर बघा, पण लोकांना ते कन्फ्युजन तयार होतं. म्हणून मी ते कंडिशन कमी करायचा प्रयत्न करतोय. बाकी रेड राहणारच रेड बाय डिफॉल्ट. ओके ओके, थँक्यू. राजेंद्र सर बोला साहेब. सर नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार सर, खूप सुंदर लेक्चर चालू आहे सर. धन्यवाद साहेब. आणि मी तुमच्याशी खूप जुना जोडलेला आहे. मध्ये काही दिवस दुसरीकडे म्हणजे बेसिक कोर्स केले, हे केले, पण पुन्हा मी तुमच्याकडे येतोय. कारण का हा, हे सगळ्यांना सांगावंच वाटतंय की कसं आहे, जे चांगलं आहे ना ते तुम्ही कुठे जरी गेलं तरी तुम्ही माघारी त्याच्याकडे येणार. कधी केलं होतं साहेब तुम्ही मागे कोर्स पहिले? मी सातारला सेशन घेतलेलं बघा सर. ओके. लॉकडाऊनच्या अगोदर, लॉकडाऊन म्हणजे 2020-19 गोष्ट आहे. बरोबर. 19-20 ला आमच्या इथं एका हॉटेलमध्ये लेक्चर, म्हणजे 1 to 1 आपण हे भेटलेलो आहोत सर. बरोबर. आणि खूप सुंदर म्हणजे चालू आहे. समजतं ही खूप चांगल्या प्रकारे मला. तर खूप खूप धन्यवाद सर. चालेल सर, कंटिन्यू करा फक्त. 100% कंटिन्यू. सर, थोडस एक विचारायचं होतं की आता कसं होतंय, 9चा टायमिंग म्हणजे मी ड्युटीवर येणं जाण्याचं असतोय थोडंसं. ओके. तर 10-5 मिनिटं थोडंसं ह्याच्यासाठी जर आपल्याला रेकॉर्डिंग समजा बेटर, आणखीन काय होतं की एकदा आपल्याला समजलं ते आपण उद्याच्याला जर रिपीट एकदा ऐकून घेतलं तर ते एकदम फिटच होतं.
साहेब रेकॉर्डिंग चालू आहे. ही रेकॉर्डिंग अर्ध्या तासात तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन देईल. ओके सर, थँक्यू. येस. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. येस. अजून काही डाऊट असेल, काही शंका असेल तर विचारायचं. क्लिअर आहे? ओके. आय होप काही क्वेश्चन नसतील आज. तर बेसिक प्रोसेस पासून आपण सुरू केलेलं आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. जर अजून काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी चालतील, त्याला काही प्रॉब्लेम. उद्या परत सेम टाइमला आपल्याला राहील. सेम टाइमला आपण 9 वाजता परत उद्या कनेक्ट करूया.